स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली जात असताना छत्रपती शिवाजी महाराजांना अनेक निष्ठावंत मावळे मिळाले. त्यांपैकी एक पराक्रमी सरदार म्हणजे येसाजी कंक. तोरणा किल्ला जिंकण्याच्या काळात स्वराज्यावर आदिलशाहीची वक्रदृष्टी होती. परिसरातील काही देशमुख आणि सरदार अजूनही शत्रुपक्षाकडे झुकलेले होते. अशा कठीण परिस्थितीत महाराजांनी येसाजी कंक यांच्यावर मोठा विश्वास ठेवला. एकदा शत्रू सैन्यानं अचानक स्वराज्याच्या हद्दीत घुसखोरी केली. सैन्यसंख्या कमी असूनही येसाजी कंक यांनी माघार घेतली नाही. स्वराज्य रक्षणासाठी प्राण गेला तरी चालेल, पण पाऊल मागे पडणार नाही असा निर्धार करून त्यांनी मावळ्यांना सोबत घेऊन शत्रूवर हल्ला चढवला. घनदाट जंगल, डोंगर दऱ्या यांचा योग्य उपयोग करून त्यांनी गनिमी काव्यानं शत्रूला गोंधळात टाकले. थोड्या सैन्यानं मोठ्या फौजेला नुखून धरले. अखेरीस शत्रूला माघार घ्यावी लागली. ही बातमी जेव्हा शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचली तेव्हा त्यांनी येसाजी कंक यांचे भरभरून कौतुक केले आणि म्हणाले, अशा निष्ठावान मावळ्यांमुळेच स्वराज्य अढळ राहील.